जर एखादी कंपनी म्हणजेच एम्प्लॉयर आपल्या एम्प्लॉईचा किंवा दुसऱ्या एखाद्या पार्टीचा TDS डिडक्ट करत असेल तर पुढच्या महिन्याच्या 7 तारखेपर्यंत तो डिपॉझिट करणं गरजेचं आहे। इन्कम टॅक्स रूल नुसार जर तुम्ही कोणाचा TDS डिडक्ट करता तर पुढच्या महिन्याच्या 7 तारखेपर्यंत तो गव्हर्नमेंटला डिपॉझिट करणं मॅन्डेटरी आहे। जर तुम्ही हे पेमेंट नाही करू शकला तर 1.5% पर मंथ म्हणजेच 18% पर इयर यानुसार तुम्हाला इंटरेस्ट लागू शकतो। पण फक्त पेमेंट करून चालत नाही, त्याचे TDS रिटर्न ही फाईल करणं गरजेचे आहे। फॉर सॅलरी 24Q फॉर्म असतात आणि फॉर अदर दॅन सॅलरी 26Q फॉर्म असतात आणि हे रिटर्न क्वार्टरली फाईल करणे गरजेचे आहे। म्हणजेच जर एप्रिल टू जून ह्या क्वार्टरचा TDS रिटर्न असेल तर त्याची ड्यू डेट ही 31 जुलै असते आणि जर तुम्ही हे TDS रिटर्न वेळेत फाईल नाही केले तर 200 रुपये पर डे पेनल्टी लागू शकते। त्यामुळे फक्त TDS कट करणे गरजेचे नाही तर सोबतच पेमेंट आणि TDS रिटर्न फाईल करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे। अशाच अजून प्रॅक्टिकल टॅक्स नॉलेजसाठी फॉलो करा, शेअर करा आणि सेव्ह करा।